नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही मॅनेजरला विचारत असते की तुम्ही जे देवधर आहे तर त्यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या राहण्याची सोय केली का. तर आता मॅनेजर म्हणतात की हो हो केलेली आहे. तर रमा विचारते की त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं. मॅनेजर म्हणतात की हे बघा, त्यांच्या फॅमिलीमध्ये मोठी आता माणसं तर कमी आहेत, परंतु लहान मुलं मात्र जास्त आहेत. आणि ती जी काही 3-4 मुलं आहेत बहुधा त्या मिस्टर देवधर यांचीच असावी. त्यामुळे ते त्यांचे आई वडील आणि ते सर्व काही असतील. आणि मॅडम हे बघा, या काळात इतकी मुलं म्हणजे जास्त मुलं हे काही वेगळंच आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हो ठीक आहे, परंतु मनात म्हणते की काहींना तर जास्त मुलं असतात आणि काहींना मूल असून सुद्धा वेगळे असते. म्हणजे रमाला आपल्या स्वतःच्या बाबतीत आठवते. तेव्हा आता मॅनेजर विचारतात की मॅडम काय झाले, काही प्रॉब्लेम का. त्यावर आता रमा म्हणते की अहो काम तर चोख असेल तर कोणताही प्रॉब्लेम नाही. पाटील तुम्ही त्यांचं काम आहे तर ते व्यवस्थित बघून घ्या. बाकी जे काही आता फूड टेस्टिंग आहे त्यासाठी मी तर येईलच. जे काही बाकी असेल तर ते सर्व तुमच्याकडे असेल. तेव्हा आता पाटील म्हणतात की हो नक्कीच. आणि आता पाटील तेथून बाजूला निघून जातात. त्यानंतर आता काका आणि अक्षय हे बाईकवर येतात. बाकी सर्वजण मात्र आता गाडीमध्ये येतात. आणि आता टेम्पो सुद्धा सामानाने भरलेला आहे तर सगळेजण सोबत येतात. आता गाडीच्या खाली उतरल्यानंतर आता ते जे काही त्यांचं राहण्याचं घर आहे तर ते बघतात. आता तारा आणि आता पार्थ तर त्या घराकडे पाहतच असतात. तेव्हा पाटील पुढे येतात. पाटील लगेच अक्षयला म्हणतात की वेलकम तुमच्या फॅमिलीचं आणि तुमचं या नवीन घरामध्ये. आणि काय येताना काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना आला, काही त्रास तर झालेला नाही ना. तर अक्षय म्हणतो की नाही. आणि अक्षय आता त्यांना नमस्कार करून हात जोडतो. त्यानंतर आता पाटील पुढे म्हणतात की हे बघा, सर्व ऐवजी तुमची व्यवस्था मात्र या बंगल्यात केलेली आहे. ऍक्च्युली कसं की हा बंगला थोडासा जुना आहे, परंतु तुमची फॅमिली ही मोठी असल्यामुळे आम्हाला हा विचार करावा लागला. तर इथे तुम्ही अगदी कम्फर्टेबल राहू शकतात. अक्षय खुश होतो. अक्षय म्हणतो की नाही हे बघा, सर्व काही बंगला वगैरे सर्व छान आहे आणि येथील वातावरण सुद्धा खूप छान आहे. तेव्हा लगेच आता ही तारा म्हणते की इकडे तर काहीच नाही आणि वायफाय आहे का असे पाटीलला विचारते. तेव्हा आता पाटील म्हणतात की सॉरी, जर तुम्हाला वायफाय हवं असेल तर त्याचं कनेक्शन तुम्हाला स्वतःला घ्यावं लागेल. तेव्हा आता पार्थ म्हणतो की मला हे सर्व नाही आवडले, हे तर खूप बोरिंग आहे. तेव्हा आता काका म्हणतात की पार्थ आणि तारा, अरे किती मोठी हवा आहे आणि त्यात म्हणजे पाचगणीची ही हवा आणि त्यात म्हणजे इतकं मोठं घर सुद्धा मिळाले, मग तुम्हाला यापेक्षा अजून काय जास्त पाहिजे बरं. तेव्हा आता तारा आणि पार्थ मात्र हे मुद्दाम हे सर्व करत असतात, कारण आलिशान घरामध्ये राहण्याची सवय त्यांना झालेली असते. राणी आता ते दोघांकडे रागानेच बघत असते. तर पार्थ लगेच म्हणतो की मला तर आता पुण्यातच व्यवस्थित वाटत होते, तेच बेटर होते. तेव्हा आता लगेच पाटील म्हणतात की हे बघा, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्या मॅडमशी बोलू शकतात. अक्षय विचारतो की ह्या मॅडम कोण. तर पाटील म्हणतात की RK मॅडम, त्याच तुम्हाला सगळं काही समजून सांगतील. अण्णासाहेब कर्णिक यांच्या त्या मुलगी आहेत, त्या फक्त अगदी व्यवस्थित येथील सर्व कारभार पाहतात आणि संचालक सुद्धा त्याच आहेत. मी तर फक्त येथे मॅनेजर आहे, मॅनेजरचं काम करतो. तेव्हा आता पाटील असे म्हटल्यानंतर अक्षय लगेच आता पुन्हा हात जोडून त्यांना थँक्यू म्हणतो, त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आता रमाच्या संस्थेमधील मुलं आता चित्र काढत असतात आणि अगदी एकमेकांशी खुश असतात. तेवढ्यात तेथे रमा दरवाजातून येते. तर आता तेथील मॅडम म्हणतात की मॅडम तुम्ही. तेव्हा आता रमा अगदी त्यांना खुणावून शांत राहायला सांगते आणि अगदी खुश होत ती मुलाकडे पाहत असते. मुलं अगदी चित्र काढण्यात मग्न असतात. तर त्यातील एक छोटीशी गोंडस मुलगी म्हणते, अरे बघ ना, मी किती छान मोर काढला. तर तो जो काही तिचा मित्र असतो तर तो सुद्धा म्हणतो की हो बघ ना, अगं मी सुद्धा किती छान असे ड्रॉइंग काढली. तेव्हा आता ती छोटी मुलगी म्हणते की अरे पटपट कर, अरे RK मॅडम येणार आहेत बघण्यासाठी. आता ती मुलगी म्हणते की अरे RK मॅडम खरंच किती चांगले आहेत. तर तो छोटा मुलगा म्हणतो की हो ना, त्यांना सगळं काही माहिती आहे. रमाला मात्र हसू येत असतं. ती छोटी मुलगी म्हणते की मी मोठी झाल्यानंतर RK मॅडम सारखीच बनणार. तेव्हा तो छोटा मुलगा गोंडस म्हणतो की मी पण सुद्धा. तेव्हा आता ती छोटी मुलगी परत म्हणते की RK मॅडम कधीच कुणाला ओरडत नसतात. तेव्हा आता रमा ह्या मुलांच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून खूप खुश होत असते. त्यानंतर आता अक्षय आणि घरातील सर्वजण हे आपल्या बॅग वगैरे सामान घेऊन आतमध्ये येतात त्या बंगल्यामध्ये. तेव्हा अक्षय इकडे तिकडे पाहतो आणि फार असं जुना नाही बंगला असे काकांना म्हणतो. तेव्हा आता तेथील वस्तू सगळ्या झाकून ठेवलेल्या असतात. आरोही म्हणते की खरंच इकडे किती धूळ आहे, खूप साफसफाई करावी लागेल. तर काका म्हणतात अगं आरोही बाळा,
खूप दिवस असेल हा बंगला बंद असेल, त्यामुळे असं सामान व्यवस्थित झाकून ठेवले आणि धूळ तर बसलेली असेल त्यावर. तेव्हा लगेच आता आर्था म्हणते की हे बघा, तुम्ही सगळेजण बाहेर थांबा, मी, राणीताई, आबा, आम्ही सगळेजण आता इतकं लगेच साफसफाई करून घेतो. तेव्हा लगेच तारा म्हणते की हो ना, तसंही मी इथे थांबणारच नव्हते. आणि अर्थाला म्हणते की थँक्यू स्वीट हर्ट. तर आता लगेच पार्थ सुद्धा म्हणतो की हो हो मी पण. आणि दोघे आता बाहेर जातात. तर इरावती म्हणते की बापरे, हे दोघेही बाहेर गेलेत. आणि अर्था आरोहीला म्हणते की चला तुम्ही दोघी सुद्धा चला. तर अक्षय म्हणतो की नको, तू जा त्यांच्यासोबत, त्यांना इथे राहून दे. तेव्हा आता अर्थाही म्हणते की आबा आणि राणीताई चला आपण कामाला लागूयात. तेव्हा आता लगेच काका म्हणतात की हो हो यस चल. तर अक्षय म्हणतो की अरे काका काहीतरी काय, अरे इतके छोटे लेकीला कसं कामाला लावायचं बरं. आणि अर्थाला म्हणतो की नको, तू नको करू बाळा काम. तेव्हा आता आरोही म्हणतो की बाबा अरे मी सुद्धा मदत करणार. तर अक्षय म्हणतो की अगं त्रास होईल बाळा तुम्हाला. तेव्हा आरोही म्हणते की नाही होणार बाबा मला त्रास, हे बघ मला हेल्प करायची आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे चल आता सुरुवात करूयात. आणि तिला तो मास्क घालायला सांगतो. तेव्हा अर्था सुद्धा तिचा अगदी तोंड त्या स्कार्फने बांधते. आणि राणी, अक्षय हे सगळेजण आता आवरायला घेतात. सगळी साफसफाई आता सगळेजण एकत्र मिळून करतात. त्यानंतर आता रमा ही त्या लहान मुलांचंच अगदी तोंडचं जे काही आहे तर ते कौतुक ऐकत असते. तेव्हा आता ती पुन्हा छोटीशी मुलगी आपल्या मित्राला म्हणते की अरे आर.के. मॅडमला लहान मूल खूप आवडतात. त्यांना जर त्यांचं लहान बाळ असतं तर त्याचं खरंच त्यांनी किती लाड केले असते. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर रमाच्या डोळ्यात लगेच पाणी येते. रमाची जी काही आतील जे काही मातृत्व आहे तर ते जागे होते. रमाला आपल्या आरोहीची आठवण येते. तेव्हा आता रडतच रमा ही आपल्या मनात स्वतःला म्हणते की नाही बाळा, अगं मला सुद्धा लहान मुलगी होती, मला तिचे लाड नाही करता आले ग. आणि खरंच ती माझ्या समोर जरी आली तरी सुद्धा मला तिला नाही ओळखता येणार ग. माहिती नाही ती तरी मला ओळखू शकेल किंवा नाही. कुठे असेल माझी लेक, माझ्या डोळ्यासमोर ती कधी येणार आहे किंवा नाही, ती काय करत असेल. म्हणून रमाला आपल्या आरोहीची खूप अशी आठवण होऊन तिच्यासाठी डोळ्यात पाणी येते. आणि ते दोन आता एकमेकांशी मुलं ते छान अशा गप्पा आर.के. मॅडम विषयी मारत असतात. तेव्हा आता त्यांची मॅडम आहे तर त्यांना अगदी शांत राहायला सांगते खुणावून. तर आता रमा जे काही डोळ्यात पाणी आलेलं आहे तर ते डोळ्यातील पाणी पुसते. खूप असं अगदी तिला वाईट वाटत असतं की आपल्या मुलीची इतकी आठवण येते, आपण तिला सोडून आलो. त्यानंतर आता संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्यानंतर आता घराची सर्व साफसफाई व्यवस्थित झालेली असते. तर आता इतकं छान असं ते घर दिसत असते. आरोही आणि अर्था तर आनंदाने उड्या मारत असतात. आरोही म्हणते की खरंच आपलं हे नवीन घर. म्हणून आता आरोही इतक्या आनंदात अक्षयच्या हाताला धरते. अर्था, अक्षय आणि आरोही हे तिघे गोलगिरक्या घेऊन आनंदाने अगदी उड्या मारत असतात. तर अक्षय म्हणतो की हो हो अगं आरोही बाळा, तुला इतकं कसला आनंद झालास ग. अगं एवढा कसला आनंद झाला तुला पाचगणीला आल्यानंतर, इतका आनंद काय काय झाले नक्की. तर अर्था आणि आरोही अगदी दोघी सुद्धा एका आवाजात म्हणतात की बाबा ते आमचं सिक्रेट आहे, आम्ही नाही सांगणार. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं कसं, मी नाचलो की नाही तुमच्यासोबत. तेव्हा आरोही अक्षयच्या हाताला धरते आणि चल बाबा तू इथे बस बरं, म्हणून ती अक्षयला सोप्यावर बसवते आणि अक्षयचे हात दाबत असते, अक्षयचे खांदे दाबत असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं मला कळतंय, परंतु तुला नक्की काय हवं आहे बरं, तू इतका मस्का का मारतेस. तेव्हा लगेच आरोही म्हणते की बाबा आई आपल्याला भेटणार आहे ना. तेव्हा लगेच आता अक्षय तिच्याकडे पाहत असतो. आरोही म्हणते की अरे बाबा ती तारा बनून येतेच पाचगणित उतरली होती, ती पाचगणितच आहे आजूबाजूला, मला फक्त तिला शोधायचं आहे. तेव्हा आता अक्षय शांत होतो, अक्षय काही बोलत नसतो. तेव्हा तो आरोहीला जवळ घेतो आणि म्हणतो की तुला कित्येक वेळेस सांगितलं की तुझी आई परत नाही येणार म्हणून, परत 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 तोच विषय का काढतेस तू आरोही. अगं जी माणसं कायमस्वरूपी गेलेली असतात तर ती माणसं परत नाही येत आणि ती सुद्धा परत नाही येणार बाळा. आरोही मी तुला खरंच सांगतो बाळा की माणसं ही परत गेल्यानंतर येत नसतात. अगं तुझा तो मित्र आहे ना गोलू, तो सुद्धा तुला इथे भेटेल आणि त्यात म्हणजे अगं आणखीन सुद्धा नवीन मित्रमैत्रिणी तुला इथे होतील. अगं तू त्यांच्याशी मैत्री कर आणि हे पग तू विसरून सुद्धा जाशील हे सर्व. अक्षय अर्थाला म्हणतो की हे पग अर्था तू हिची मोठी बहीण आहे ना, मग तू सांग बरं आरोहीला सगळं काही व्यवस्थित समजावून सांग प्लीज अर्था. तेव्हा आता अर्था फक्त मान डोलावते. आरोही आणि अर्था आता खूप अशा शांत असतात. तर अक्षय म्हणतो की हे बघा प्लीज, तुला आई होती हे मी तुला विसरायला लावेल आणि तुला आई होती हे सुद्धा तू आता विसर. तेव्हा आता अक्षयच्या
डोळ्यात पाणी येते आणि तो लगेच आता बाहेर निघून जातो। तेव्हा आरोही अर्थाचे हात धरते आणि म्हणते की हे बघ अगं ताई, बाबांनी मला कितीही जरी सांगितले तरी सुद्धा माझी आई आहे ती मला नक्की भेटणार। माझी आई पाचगणितच आहे आणि ती अर्थाला घट्ट अशी मिठी मारते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता आरोही आणि अर्था छान तयार होतात। आता तिला अक्षयचं औक्षण करायचं असतं म्हणून राणीकडून ती ताट वगैरे करून घेते आणि आता लगेच तेवढ्यात अक्षय येतो। अक्षयला म्हणते की बाबा अरे चल इकडून ये आणि हे बघ आता जी काही आरोही आहे ते टेबलवर चढते आणि म्हणते की बाबा जेव्हा माझ्या शाळेचा पहिला दिवस होता तर तेव्हा तू कसं मला ओवाळलं होतं। तेव्हा आता राणी तिच्या हातामध्ये ताट देते आणि सांभाळून असं म्हणते। तर लगेच आता अक्षय खुश होतो। अक्षय म्हणतो की अगं म्हणजे बघ माझी परी किती मोठी झाली तर। आणि तेवढ्यात मात्र आरोही छान असं अक्षयला ओवाळते आणि अक्षय इतका खुश होत असतो। तेव्हा मात्र आता लगेच ओवाळून झाल्यानंतर ताट ती आता राणीच्या हातात देते आणि आता त्याला छान असा अगदी हात वर करून आशीर्वाद देते की तुला लाईफमध्ये खूप असा आनंद मिळो। आणि तेवढ्यात तिथे इरावती येते आणि इरावती लगेच म्हणते की अक्षय निघताना असे दही देण्याची पद्धत आहे म्हणून इरावती त्याच्या हातावर दही देते आणि आरोहीला म्हणते की काय ग आगाऊ टिकली, तू काय आशीर्वाद देतेस। तेव्हा आता अक्षय खुशून म्हणतो की बघ तिने मला माझ्या कपाळाला लावली। तेव्हा आता इरावती म्हणते की चूप। तेव्हा आता अक्षय खूप हसतो। अक्षय म्हणतो की आत्या अगं असून दे, माझी लेक मला आई म्हणून अगदी माझी आई बनून ओवाळते आणि खरंच खूप छान वाटतं आणि तिचा आशीर्वाद म्हणजे काय गुड विशेष माझ्यासाठी ही आणि तिच्यासाठी मी, मला माझा जो काही हॅपीनेस आहे तर तो ऑलरेडी मिळालेला आहे। आणि दोघं आता एकमेकांच्या हाताला अगदी हात देऊन त्यांचं जे काही ठरलेलं असतं दोघंही आता आरोही आणि अक्षय एकमेकांच्या हातामध्ये हात देतात। तर अक्षय आता परत म्हणतो की लहान मूल असतात त्यांना हे सर्व करायचं असेल तर त्यांना करून द्यावं लागतं, त्यांना ओरडायचं नसतं। आणि आरोहीला म्हणतो की कर कर बाळा, तू जे काही हवं असेल ते कर। तेव्हा आरोही खुश होते। तर इरावती लगेच म्हणते की अरे रागवायचं नाही परंतु लाड मात्र कमी करायचे, कारण तू फक्त तिचा लाडोबा करून ठेवलेला आहे, ती नंतर तुझ्या डोक्यावर बसेल। तेव्हा आता आरोही लगेच खुशून म्हणते की मला बाबाच्या डोक्यावर बसायला नाही तर खांद्यावर बसायला आवडते। तर अक्षयला आणि राणीला खूप हसू येते आणि अर्थाला सुद्धा। तर अक्षय हसतच म्हणतो की अगं आरोही बाळा तू बस, कुठेही बसू शकते, डोक्यावर बस किंवा खांद्यावर बस, मला काही प्रॉब्लेम नाही। म्हणून अक्षय आपल्या बाळाकडे खूप खुश होऊन हसतो। इरावती लगेच त्याला घड्याळामध्ये किती वाजलेले आहे असे आपला हात पुढे करून दाखवते। तेव्हा अक्षय म्हणतो की हो वेळेवर जर निघलो नाही तर प्रॉब्लेम आणखीन होईल आणि चला आता मी निघतोय। तेव्हा लगेच आरोही खुश होऊन बेस्ट ऑफ लक करते। तेव्हा लगेच आता इकडे रमा सुद्धा तयार होत असते आणि रमा आरशासमोर उभी राहून आपल्या कानातील घालत असते। तेव्हा आता तेथे साई येतो। साई रमाकडे एकटक बघत असतो आणि तो लगेच परत आता तो आलेला आहे म्हणून थोडंसं घाबरतो आणि म्हणतो की आर के मॅडम चला निघूयात। तर रमा आता म्हणते की हो बघा साई, तुम्ही मला रमा सुद्धा म्हणू शकतात, आता आपलं लग्न ठरलेलं आहे त्यामुळे आर के मॅडम म्हणण्याची काही गरज नाही, लोकांनी जर ऐकलं तर उगाचते। तेव्हा आता साई म्हणतो की आपण लग्न करतोय परंतु ते लोकांना दाखवण्यासाठी, आपण का लग्न करतो हे आपल्या मनाला चांगलेच माहिती आहे, अर्थात मी हे लग्न का करतो हे माझ्या मनाला तर माहिती आहे, परंतु तुमचं मन आणि हे बघा रमा जेव्हा नवरा हा विषय येतो तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त अक्षय दिसतो। तेव्हा अक्षयची आठवण येऊन रमाच्या डोळ्यात लगेच पाणी येते। बघा जोपर्यंत तुमच्या मनातील अक्षय विषयीच्या भावना बदलत नाही, म्हणजे जोपर्यंत तुमच्या मनात अक्षय आहे तोपर्यंत तर मी तुम्हाला माझी पत्नी नाही मानू शकत आणि रमा या नावाने मी तुम्हाला हाक सुद्धा नाही मारू शकत। आणि हे बघा मला पूर्ण खात्री आहे की तो दिवस सुद्धा लवकरात लवकर येईल। अहो 7 वर्ष मी तुमची वाट बघितली, मग आणखीन थोडीशी कळ काढायला काय हरकत आहे बरं। आणि चला निघूयात। तर रमा आता साईकडे पाहत असते आणि साई रमाकडे। तेव्हा आता बघता बघता साई म्हणतो की ते उजव्या कानातील आहे ना ते घालायचं राहिलेलं आहे तर ते घाला, कारण त्याच्यात तुमच्या डोळ्या इतकंच तेज आहे। रमा ही साईकडे पाहत असते आणि साई रमाकडे। तर साई बाहेर गेल्यानंतर रमा ते आपल्या हातातील कानातील घेते आणि त्याच्याकडे पाहत असते। त्यानंतर आता इकडे अक्षय संस्थेमध्ये तयार होऊन कामासाठी येतो आणि वॉचमन त्याला आता किचन वगैरे कुठे आहे ते सर्व दाखवतो। तेव्हा आता तेथील जे काही आता ते कर्मचारी आहेत तर ते अक्षयला सर्व काही किचन वगैरे दाखवतात आणि विचारतात की बाकी युनिफॉर्म वगैरे म्हणजे जो काही स्वयंपाक करताना जो ड्रेस आहे तर तो अगदी व्यवस्थित झालेला आहे का, काही
काही वेगळं तर नाही ना वाटत असे विचारतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो व्यवस्थित आहे एकदम, काही हरकत नाही. आणि तेथे जी काही माणसं आहेत तर ती जी माणसं आहेत तर ते अक्षयला सांगतात की ही सर्व माणसं तुमच्या हाताखाली काम करतील. तेव्हा आता अक्षय प्रत्येक शेफला म्हणतो की हॅलो हाय. तेव्हा सगळेजण आता अक्षयची ओळख करून घेतात. तर अक्षय आता त्या कर्मचारी यांना विचारतो की येथे तुम्ही लहान मुलांना काय मेनू देत असतात, काही मेनू सेट वगैरे आहे का. तेव्हा आता ते कर्मचारी सांगत असतात की हे बघा येथे काही जास्त मुलांना प्रवेश आपण नाही दिलेला. टोटल मुलं ही 150 मुलं आहेत आणि ते सकाळी नाश्ता करतात, दुपारी आणि संध्याकाळी ते जेवतात आणि संध्याकाळी 4 वाजता त्यांना स्नॅक्स असतात आणि सोबत मात्र मिल्कशेक दिलं जातं. सकाळी सुद्धा म्हणजे त्यांना मिल्क शेक आणि काहीतरी ज्यूस वगैरे दिले जाते. सगळं काही येथे ह्या किचन मध्येच उपलब्ध आहे. सकाळी देण्यासाठी जी काही अंडी दूध वगैरे आहे ते सगळे व्यवस्था येथेच होते. आणि येथे वेगवेगळ्या ठिकाणातून मात्र ही मुलं येतात. काही गावाकडून, काही शहराकडून, काही श्रीमंत असतात परंतु काही खूप गरीब असतात. आणि हे बघा येथे संस्थेत येणाऱ्या प्रत्येक मुलं आणि हे जे काही आहे आपण त्यांच्यामध्ये कोणताही असा भेदभाव नाही करत. मुलांना फक्त येथे पौष्टिक आहार अगदी व्यवस्थित मिळाला पाहिजे ही मात्र येथील पहिली अट आहे. तर अक्षय ऐकून खुश होत असतो. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की खरंच खूप धूर्त आहे ते हे सर्व, मला माहिती नव्हतं, खूप छान आहे सगळं. तर लगेच आता ते कर्मचारी म्हणतात की हे बघा आर के मॅडम आहे तर ते सगळीकडे लक्ष नाही देऊ शकत. आणि अण्णासाहेब यांच्या मागे आता इतका मोठा व्यापस्थाने ते सतत कायम आता दौऱ्यावर आणि मीटिंग्समध्ये म्हणजे बिझी असतात. त्यामुळे येथील मॅनेजरशी तुम्हाला बोलावं लागेल. आणि तसंही अण्णासाहेब आज तर बाहेर गेलेले आहे. आणि बाय द वे तुमच्या मुलांच्या ऍडमिशनचं काय झालं असे ते विचारतात. तर अक्षय म्हणतो की हो ना ते तर करायचेच आहे, त्यांची शाळा बुडायला नको. आणि माझी आत्या सुद्धा आमच्या सोबतच राहते, ती आज त्यांचं ऍडमिशन करणार आहे. तर ते विचारतात की तुम्हाला किती मुलं आहेत. तेव्हा अक्षय खुशून म्हणतो की मला 4 मुलं आहेत. तर आता ते कर्मचारी अगदी आश्चर्याने अक्षयकडे पाहत असतात. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की आओ आणि हसतं सुद्धा, पहिली चौथी 12वीत आणि डायरेक्ट. तेव्हा आता लगेच ते कर्मचारी म्हणतात की अहो हे उलटं झालं, असे असायला हवे की पहिली 12वीत आणि नंतर 6वीत, नंतर 4थीत आणि नंतर 1लीत. तर अक्षयला खूप हसू येते. अक्षय म्हणतो की अहो खरंच तुमचं तर खरं आहे. तू हे बघा ज्या क्रमाने मी त्यांचा बाप झालो ना त्या क्रमाने मी तुम्हाला सांगितले, एकदम वेगळं असं बोललो मी. तेव्हा आता लगेच कर्मचारी म्हणतात की चला बाय द वे मी तुम्हाला सगळं काही अगदी दाखवून दिले, जर काही आणखीन तुम्हाला लागले तर तुम्ही मागवून घेऊ शकता. त्यानंतर अक्षय तर नमस्कार करून लगेच आता स्वयंपाक करायला घेतो आणि अगदी खुश होत. त्यानंतर आता इकडे ही तारा खूप अशी अर्धा ओरडत असते. आता अर्धा काही लवकर येत नाही तर ताराचं ओरडण्याचं काम हे सुरूच असतं. आणि तेवढ्यात अर्धा धावतच येते. तेव्हा मात्र आता अर्धा धावत आल्यामुळे तिच्या डोळ्याचा जो काही गॉगल आहे तर तो खाली पडतो. तर लगेच आता तो ताराच्या पायाशी पडतो. तारा लगेच आता म्हणते की काय ग, आणि तिच्या त्या गॉगलवर पाय देते. आणि हे बघ काय ग, मी तुला केव्हाची हाक मारते, तुला लवकर नाही का येता येत. आणि हे बघ माझा फ्रॉक उसवलेला आहे तो जरा शिवून दे. आता उद्धट सारखं ती अर्थाला हे सर्व काम सांगत असते. आणि तिच्या गॉगलचा सुद्धा अगदी पाय देऊन अगदी चुरडा करते. देशील ना. तर अर्थ म्हणते की अगं तू तर माझ्या चष्म्यावरती पाय देऊन अगदी तो मोडलेला आहे. आणि हे बघ अगं मला तर काही दिसत नाही, मग तूच सांग बरं मी कसं करणार आहे हे सर्व. तर लगेच तारा म्हणते मला असे कोणतेही कारण देऊ नकोस, मला जे हवं आहे मला ते शिवून हवं आहे तर ते मला द्यायलाच पाहिजे, कळले ना तुला त्या. तेव्हा आता लगेच तारा ही आतमध्ये निघून जाते आणि अर्थ बिचारी रडत असते. तेवढ्यात आरोही तिथे धावतच येते. आरोही म्हणते की अर्थताई अगं माझं तुझ्याकडे काम होतं. परंतु अर्थही रडत असते. तर आरोही तिला विचारते की काय ग ताई, अगं काय झाले, तू का सॅड आहेस बरं. आणि हे बघ तू रडू नकोस म्हणून आरोही तिच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसते. तेव्हा मात्र आता अर्थ म्हणते की हे बघ आरू, अगं ताराताईचा ड्रेस उसवलेला आहे, तिला तो शिवून हवा आहे, तिने माझा चष्मा सुद्धा मोडलेला आहे आणि हे बघ मला काहीच दिसत नाही, मग तू सांग की मी हे सर्व कसं करणार. तर आरोहीला खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे अक्षयचं सर्व काही नाश्ता वगैरे तयार झालेला असतो. आणि तेवढ्यात तेथे कर्मचारी पुन्हा येतात. अक्षयला म्हणतात हे बघा अहो आर के मॅडम पुन्हा इकडे सर्व काही म्हणजे चेक करायला येणार आहेत, तुमचा ब्रेकफास्ट वगैरे सर्व रेडी तर आहे ना. तर अक्षय म्हणतो की हो सर्व व्यवस्थित आहे.
आणि हे बघा सगळं रेडी आहे आणि विचारतो की काय तुमच्या आरके मॅडम आहे तर त्या असे कडक शिस्तीच्या आहेत का? तेव्हा आता कर्मचारी म्हणतो की अहो कामाच्या बाबतीत तर त्या फार असे कडकच आहेत आणि त्यांना चवीवरूनच अगदी कळते की कोणत्या पदार्थामध्ये मीठ जरा जास्त आहे म्हणून आणि कशामध्ये काय जास्त आहे काय कमी आहे आणि लसूण वगैरे दालचिनी किती कुठे कमी पडलं हे सर्व काही त्यांना एकदम कळते। ते पण शेवटी एकाच घासामध्ये त्यांना सर्व काही कळते। तर अक्षय म्हणतो की अरे वा हे तर सर्व सॉलिड आहे म्हणजे त्या सुद्धा एक अशा उत्तम कुक असतील। तेव्हा आता लगेच कर्मचारी म्हणतात की नाही हो त्या किचन मध्ये बिलकुल जात नाही कोणत्याही भांड्याला ते हात सुद्धा लावत नाही। त्यांचं म्हणणं आहे की बायकांना किचनमध्ये का सतत बांधून ठेवलं जातं त्यामुळे ते स्वतः कधीही किचनमध्ये जात नाहीत आणि त्या म्हणतात की स्वयंपाक हा पैसे देऊन करून घेता येतो मग जबाबदारी म्हणून बायकांना किचनशी बांधून ठेवणं हे चुकीचं आहे असे त्या म्हणतात। तेव्हा आता अक्षय हे सर्व ऐकतो आणि म्हणतो की अरे बापरे आणि तुमच्या मॅडम खरंच असं खूप असं पुढारलेल्या आहेत। तर अक्षय म्हणतो तर लगेच आता कर्मचारी म्हणतात की हो आहेच ना मग आणि त्यांचा बिझनेस तर त्या सगळ्या काही एकट्या सांभाळतात आणि त्या तर असे काय म्हणत असतात की बायका या घर कामामध्ये अडकतात म्हणूनच त्या पुढे नाही जाऊ शकत। तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि हे बघा माझं सगळं काही तयार आहे। त्यानंतर आता इकडे आर्थाने जे काही काम तारणतीला सांगितलेले आहे तर ते आरोही करायला घेते। आता आरोही मस्त सुईदोरा एकत्र ओवून आता तो ताराचा ड्रेस शिवत असते आणि तेवढ्यात आरोहीच्या अगदी हातामध्ये त्या सुई टोचली जाते आणि आरोही जोरात आई ग असे ओरडते। तेव्हा आर्था तिच्यावर फुंकर मारत असते आणि म्हणते की काय केलंस? आरोही रडतच म्हणते की अगं ताई सुई टोचली। आरोही रडत असते आणि आता लगेच अक्षयला आता आर्था फोन करत असते आणि त्याच वेळेला आता रमा ही त्या किचनमध्ये एंट्री करत अगदी तिकडेच यायला निघलेली असते आणि आर्थाचा आता अक्षयला कॉल येतो। अक्षय आपलं सर्व काही जे काही पदार्थ तयार झालेले आहेत तर ते चेक करून अगदी त्याचा म्हणजे वास वगैरे घेत असतो की कसे झालेत। तेव्हा आताही फोन करते तर अक्षय फोन उचलतो आणि बोल ग असं म्हणतो। तेव्हा आता आर्था म्हणते की काका आरोहीला लागले। हे ऐकल्यानंतर आता अक्षयचा जीव असा टांगणीला लागतो। तो म्हणतो की आर्था काय झाले? अगं बोल ना मी लगेच येतोय असे बोलून अक्षय घाईने अक्षय आता तो ड्रेस म्हणजे जो काही किचन स्वयंपाक करण्याचा ड्रेस आहे तर तो बाजूला काढतो आणि तेथील कर्मचाऱ्यांना म्हणतो की साहेब हे बघा माझ्या मुलीला लागलेले आहे ती पडली कुठेतरी मला लगेच जावं लागेल। तेव्हा आता रमा ही बाहेर त्या मुलीशी एका बोलत असते तिचं जे काही आता सर्टिफिकेट वगैरे आहे तर ते चेक करत असते आणि अक्षय आता धावतच बाहेर येतो आणि अगदी रमा जवळून तो रमाच्या मागून तेथून धावतच निघून जात असतो। तेव्हा आता रमा ही त्या मुलीशी बोलता बोलता तिचं आता अक्षयकडे लक्ष जाते। ती आता मागून अक्षयला सारखं पाहत असते। तेव्हा आता मित्रांनो रमाच्या लक्षात येते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता अक्षय आणि आरोही त्या देवीआईच्या मंदिरात येतात आणि अगदी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तो धागा बांधतात आणि रमा सुद्धा त्याच देवीआईच्या मंदिरात येते आणि तो अक्षयचा अर्धवट राहिलेला धागा बांधते। आरोहीने सुद्धा आता देवीआईकडे हात जोडून अगदी बोललेली असते की देवीआई माझी आई लवकरात लवकर मला भेटून दे आणि तो अर्धवट राहिलेला धागा रमा आपल्या स्वतःच्या हाताने बांधते की कुणाच्या तरी स्वप्नाचा हा धागा आहे तो अर्धवट कसा राहील। आणि त्याच वेळेस अक्षय आणि रमा या दोघांचं एकमेकांकडे लक्ष जाते आणि दोघं आता एकमेकांकडे पाहत असतात। आरोही सुद्धा आता तेथे अगदी त्यांच्या सोबतच असते। तर मित्रांनो आता येथे काय होईल अक्षय आणि रमा यांची भेट होईल का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।